वेलकम टू गेट क्रिएटिव्ह विथ सात्विक शिदोरी। आज मी आलेली आहे माझी मैत्रीण मनीषाकडं। तर आपण बघूया आता मनीषा कोणता पदार्थ करून आपल्याला दाखवते। चला तर मग। हाय मनीषा। हाय। या आधी सात्विक शिदोरी जी आहे त्यापासून आज तू कोणता पदार्थ बनवणार आहेस? मी आज सात्विक शिदोरी पासून स्पेशल वेज टिक्का बनवणार आहे। ओके, चला तर मग जाऊया किचन मध्ये। हो, चला। इन्ग्रेडियंट्स काय लागणार आहे त्यासाठी? काय काय घेतलेस तू? आपल्याला यासाठी हे सात्विक पीठ घेतलेले आहे 1.5 वाटी, हे मटार घेतलेले आहे, कोथिंबीर आहे गार्निशिंग साठी, गाजर, बीट, हळद, हिंग, हे तीळ आहे, मसाला, मीठ, धणे पावडर, जिरे पावडर आणि तेल। ओके, आणि आपल्याला मिरच्या लागणार आहे आणि पटकन घेऊन येते आपल्या झाडावरच्या काढून ना। ओके, चल। ह्या आपल्या झाडावरच्या मिरच्या आलेल्या आहेत। आता ह्याचं आपण आलं लसूण मिरचीचं वाटण करूया। ओके, आता आपण हे आलं लसूण मिरचीचं वाटण केलेलं आहे। हे मटार आपण उकडून घ्यायचे, वाफवून घ्यायचे। हे सगळ्यात आधी आपण सात्विक शिदोरीचं पीठ घेऊया। हे गाजर टाकायचे, बीट टाकायचे, कोथिंबीर टाकायची, मस्त ग्रीन आणि कसला छान कलर दिसतोय। हे आलं लसूण पेस्ट टाकायची, हां, चवीनुसार, चवीनुसार। आता यात आपण सगळे चवीप्रमाणे मसाले टाकून घेऊया। हे धणा पावडर, जिरा पावडर, ही हळद, हे मीठ आहे, थोडं चवीसाठी लिंबू पिळायचं आहे। छान मिक्स करून घ्यायचंय। याला छान कलर येतात, वेगवेगळे कलर, लाल, हिरवा, आणि खूप पौष्टिक पण आहे। पौष्टिक पण आहेत, सगळ्या भाज्या पौष्टिकही आहेत। लहान मुलांसाठी चांगलं आहे। मेन म्हणजे लहान मुलं खात नाहीये, तर असं छान टिक्क्या वगैरे बनवून आपण खायला घातल्या की पौष्टिक पण सगळं मिळतं मुलांना, प्रोटीन्स छान मिळत आहेत, फायबर छान आहे सात्विक शिदोरीमध्ये, त्यामुळे सगळं अगदी पौष्टिक अशी टिक्की तयार होते। पौष्टिक खाणं पोटाचं मुलांना। मला आता वास पण इतका छान येतोय, असं वाटतंय की ते पटकन कधी होते आणि खाऊ आपण। आता हे वाफवलेले मटार आहेत ते आपण थोडे क्रश करून घेऊया। हे छान आहे ग, मला हे आवडलं। कुठून आणलंस? हे ना मी कोल्हापूरला गेलेले, तिथून आणलंय। छानच आहे हे, हाती मिळत कोल्हापूरची आठवण आहे ती। खूप छान आणि छान क्रश पण होते। हो, असे अर्धवट एकदम मिक्सर मध्ये खूप जास्त वाटले जातात। हे असे मटार छान भरड करून घ्यायची, थोडे जाडसरच ठेवायचे, म्हणजे त्याची छान टेस्ट येते वस्तूमध्ये, टिक्क्यामध्ये छान, त्याची छान टेस्ट येणार। मिक्सरला कसं एकदम बारीक वाटलं जातं, याच्यामध्ये छान हे होतात, ते भरडले जातात। आता आपण यात सगळी सामग्री टाकलेली आहे। आता आपण हे पीठ मळून घेऊया छानपैकी। थोडं पाणी घालूया यात। हे पीठ आपण जास्त पातळही झालं नाही पाहिजे, जास्त कडकही नाही झालं पाहिजे, कारण टिक्का सॉफ्ट व्हायला पाहिजे आणि टिक्की बनवता यायला पाहिजे। हे मटार पण छान दिसतात यात, आणि गाजर, बीट ते पण कलरफुल झालेलं आहे। आपण थोडंसं तेल लावूया आपण ह्याला पिठाला, आणि थोडं 2 मिनिटं आपण ते भिजत ठेवूया। आता आपण एका ठिकाणी तवा तापत ठेवूया, पॅन तापत ठेवू, त्यात तेल घालून तापवून घेऊ। तोपर्यंत इथे आपण टिक्की करायला सुरुवात करू। थोडंसं तेल लावून घेऊ हाताला, म्हणजे हाताला चिकटणार नाही पीठ। साधारण मीडियम साईजचे असे गोळे बनवून घेऊ। आपल्या इथे टिक्की तयार आहे केलेली।
आता आपण पॅन तापत ठेवू, त्यात थोडं तेल टाकू. शॅलो फ्राय करायचं आपल्याला, त्यामुळे जास्त तेल टाकायचं नाही. थोडं तेल टाकू आणि टिक्कीला तीळ लावून घेऊ दोन्ही साईडनी आणि तव्यावर टाकू. बारीक गॅस केला. मस्त दिसतंय, अगदी छान सुरेख. आता हे मंद आचेवर आपण पीठ थोडं शिजवून घेऊ वाफेवर. ते दिसतानाच खूप भारी वाटतंय. आता आपण हे उलटून घेतलेलं आहे, छान कुरकुरीत झालेले आहेत. आता दुसरी बाजू झाली की आपण छानपैकी हे सर्व करूया. मनीषा, चल तर काढून घेऊया. टिक्की तयार आहे. आता आपण डिश मध्ये काढून घेऊया गरम आणि छानपैकी डेकोरेशन करू. मी तुला ह्या आपल्या सात्विक शिदोरी पासून बनवलेल्या व्हेज टिक्की तयार आहेत. चला आपण टेस्ट करूया. टिक्क्या रेडी आहेत. आता आपण ह्याच्यावर थोडस चाट मसाला टाकू आणि लिंबू पिळू, आणखीन थोडी टेस्ट यावी म्हणून. मला तर अशी मस्त भरपूर तीळ आहे टिक्की आणि घे ना कुठून घे. अँड येस, खूपच स्वादिष्ट आणि चवदार आणि पौष्टिक टिक्की तयार झालेली आहे. आपल्या डिशला एकदा करायला पाहिजे. छान झालं, मस्त झालं.